आज आपण या व्हिडिओमध्ये हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सारख्या चवीची पावभाजी व परफेक्ट रंग येण्यासाठी ती कशी बनवायची ते बघणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने घरातील मोजक्या साहित्यांमध्ये ही पावभाजी आज आपण बनवलेली आहे। त्याचबरोबर ही पावभाजी बनवण्यासाठी आपण कुठलेही ॲडेड रंग वापरलेले नाहीत, तर देखील तुम्ही बघू शकाल खूप मस्त लाल भडक हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पावभाजी सारखा रंग आलेला आहे। चला तर मग सोप्या पद्धतीने रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पावभाजी बनवण्यासाठी एक वाटी भरून आपण टोमॅटोचे काप घेतलेले आहेत। एक वाटी भरून फ्लॉवर चांगला आपण निवडून घेतलेला आहे। त्याचबरोबर एक वाटी भरून वाटाणा घेतलेला आहे म्हणजेच मटार, व आपण एक वाटी भरून बटाटा घेतलेला आहे। बटाट्याचे आपण साली काढून घेतलेले आहेत। इथे तुम्ही गाजर सुद्धा वापरू शकता किंवा ढोबळी मिरची सुद्धा वापरू शकता, पण ही पावभाजी आपण घरातील मोजक्या साहित्यांमध्ये बनवतोय। ह्या चारही भाज्या प्रत्येकाच्या घरामध्ये शिल्लक असतात, त्यामुळे ह्या चारही भाज्या इथे आपण वापरलेल्या आहेत। भाजी बनवण्याच्या छोट्या कुकरमध्ये हे संपूर्ण चारही भाज्या आपण टाकून घ्यायच्या आहेत। बटाट्याचे काप आधीच आपण चांगले धुवून घेतलेले आहेत। बटाट्याचे एक वाटी काप टाकून घेतलेले आहेत। त्याचबरोबर टोमॅटोचे काप टाकून घेतलेले आहेत। फ्लॉवर व एक वाटी वाटाणा टाकून घेतलेला आहे। ह्या भाज्यांमध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ व भाज्यांच्या अकॉर्डिंग आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे। आपण भाज्या किती प्रमाणात घेतलेल्या आहेत त्यानुसार पाण्याचं प्रमाण इथे आपण कमी अधिक करू शकता। भाज्या बुडतील किंवा भाज्या शिजण्यापुरतं यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर पाणी टाकून भाज्या चांगल्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे, म्हणजे मीठ संपूर्ण भाज्यांमध्ये चांगलं मिसळलं जाईल। भाज्या चांगल्या मिक्स करून झाल्या की कुकरला झाकण लावून गॅसवरती ठेवून कुकरला आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्यांमध्ये ह्या भाज्या छान शिजल्या जातात। आपल्याला जास्त मेहनत करण्याची देखील गरज नाही। स्मॅशरने जरी हलक्या हाताने आपण स्मॅश केलं तर देखील भाज्या एकदम पटकन सॉफ्ट होतात, त्यामुळे चांगल्या त्या मिळून येतात। कुकरला झाकण लावून घेऊ व कुकरला 4 शिट्ट्या काढून घेऊ। कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड झाल्यानंतर आपण कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल खूप छान अशा भाज्या शिजल्या गेलेल्या आहेत, अगदी सॉफ्ट झालेल्या आहेत। जरी बोटाने जरी दाबून पाहिलं तर तुम्ही बघू शकाल अगदी सॉफ्ट झालेल्या आहेत। याच पद्धतीने ह्या भाज्या आपल्याला अगोदर शिजवून घ्यायच्या आहेत। आता स्मॅशरने आपण हलक्या हाताने जरी त्या स्मॅश केल्या तर देखील पटकन त्याचा गाळ होईल किंवा एकदम त्या मऊ होतील व ही पावभाजी चांगली मिळून येईल। या पद्धतीने 1 ते 2 मिनिटं ह्या भाज्या चांगल्या आपण स्मॅश करून घेऊया। भाज्या चांगल्या स्मॅश करून झालेल्या आहेत। आता आपण लगेचच फोडणी देऊन घेऊ। फोडणी करता कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल व मोठे 2 चमचे आपण बटर टाकून घेतलेलं आहे। बटर टाकून घेतल्यामुळे ह्या पावभाजीला अगदी हॉटेलसारखी चव येते, त्यामुळे आपण अर्ध तेल व अर्ध बटर वापरायचं आहे। बटर चांगलं पूर्णपणे विरघळलं की यामध्ये बारीक चिरून घेतलेला 1 वाटी कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा एकदम आपल्याला बारीक आकारात चिरून घ्यायचा आहे। भाज्यांचं प्रमाण अगदी आपण सेम घेतलेलं आहे। कांदा आपल्याला हलकासा लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा लालसर परतून झाला की यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे 1 चमचा भरून। आलं लसणाची पेस्ट देखील आपल्याला अर्धा मिनिट चांगली परतून घ्यायची आहे। कांदा व आलं लसणाची पेस्ट चांगली परतून झाली की यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत। 1 चमचाभर लाल तिखट टाकून घेतलेला आहे व 1 ते 1.5 चमचा आपण इथे पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। भाज्यांमध्ये आधीच आपण भाज्या शिजताना मीठ टाकून घेतलं होतं, त्यामुळे आता आपण मीठ थोडंसं कमी वापरायचं आहे। यामध्येच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ व मसाले पुन्हा अर्धा मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत। छान कडेने तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। हे मसाले परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला स्लो किंवा मीडियम ठेवायची आहे, त्यामुळे मसाले जळले जात नाही किंवा लाल तिखट जळलं जात नाही व त्याचा काळसर रंग होत नाही व पावभाजीला चांगला लाल भडक रंग येतो। छान कडेने तेल सुटेपर्यंत मसाले चांगले आपण परतून घेऊ। कडेने छान तेल सुटलेलं आहे। मीडियम फ्लेमवर साधारण अर्धा मिनिट हे मसाले आपण चांगले परतून घेतलेले आहेत। अजिबात मसाल्यांचा रंग काळसर झालेला नाही। आता आपण यामध्ये स्मॅश करून घेतलेल्या भाज्या व त्यासोबतचं पाणी टाकून घेऊया। पावभाजी बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे भाज्या चांगल्या आपल्याला परफेक्ट शिजवून घ्यायच्या आहे व चांगल्या त्या स्मॅश करून घ्यायच्या आहे, त्यामुळे पावभाजी चांगली मिळून येते, एकसारखी दिसते। नाहीतर भाज्या थोड्याशा कचवट राहिल्या तर खाताना देखील ही पावभाजी चांगली लागत नाही। मसाल्यामध्ये संपूर्ण स्मॅश केलेल्या भाज्या व त्यासोबतचं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे।
भाज्या चांगल्या मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला इथे बॅडगी मिरची पावडर टाकायची आहे. इथे आपण कुठलेही ॲडेड रंग वापरलेले नाहीत. पावभाजीला छान हॉटेलसारखा लाल भडक रंग येण्याकरता मोठा 1 चमचा भरून इथे आपण बॅडगी मिरची पावडर वापरलेली आहे. त्यामुळे भाजीला छान लाल भडक रंग येतो व ही भाजी दिसायला देखील खूप छान दिसते. बॅडगी मिरची पावडर टाकून चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे व भाजी चांगली उकळवून घ्यायची आहे. ही भाजी आता जरी थोडीशी पातळ वाटत असेल, पण जसजशी ती थंड व्हायला सुरुवात होते तसतशी ती छान थिक होते. त्यामुळे आताच आपण थोडंसं पातळसर ही भाजी ठेवलेली आहे. थोडंसं जाड वाटत असेल तर पुन्हा तुम्ही स्मॅशरने या पद्धतीने ही भाजी स्मॅश करून घेऊ शकता. भाजीला चांगली एक खळखळून उकळी काढून घेऊ व आपली पावभाजी तयार झालेली आहे. छान पावभाजी उकळलेली आहे. तुम्ही बघू शकाल साधारण अर्धा मिनिट झालेला आहे. भाजी जशी उकळायला सुरुवात झालेली आहे तशी ही भाजी घट्ट दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे. वरून पुन्हा भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू. कोथिंबीर चांगली मिक्स करून घेऊ. छान अशी चमचमीत झणझणीत हॉटेलसारख्या चवीची पावभाजी बनवून तयार झालेली आहे. आता आपण लगेचच गरमागरम पाव भाजून घेऊया. एकदम स्लो फ्लेमवर ही भाजी आपण अशीच उकळत ठेवलेली आहे. दुसऱ्या गॅसवरती आपण तवा ठेवून घेतलेला आहे. त्यावर तवा चांगला गरम झाल्यानंतर 1 चमचाभर बटर टाकून घेतलेला आहे व दोन्ही बाजूने चांगले खरपूस रंगावरती पाव आपण कडक भाजून घ्यायचे आहेत. पावभाजीसोबत कडक पाव, बटर लावून घेतलेले कडक पाव चवीला खूपच छान लागतात. पाव देखील दोन्ही बाजूने आपले कडक होत आहेत. चला तर मग लगेचच आपण पावभाजी सर्व करूया. घरातील मोजक्या साहित्यामध्ये छान हॉटेलसारख्या चवीची व परफेक्ट रंगाची पावभाजी बनवून तयार झालेली आहे. थिकनेस बघू शकता तुम्ही, अगदी परफेक्ट झालेली आहे. अगदी पाहता क्षणी खावीशी वाटेल अशी ही मस्त चमचमीत पावभाजी बनवून तयार झालेली आहे. रंग देखील खूप सुंदर आलेला आहे. तुम्ही बघू शकाल यामध्ये कुठलेही ॲडेड आपण रंग वापरलेले नाहीत. सोबतच गरमागरम बटर लावलेले पाव. भाजीवरती थोडंसं बटर टाकून घेऊया. खूप मस्त अशी पावभाजी डिश तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा एकदा माझ्या पद्धतीने पावभाजी नक्की बनवून पहा. अगदी हॉटेलसारख्या चवीची पावभाजी बनवून तयार होते.